नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 29 साईज कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मी इथे ब्लाऊजवरून मापे घेऊन कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजची कटिंग करायची ते मी इथे सांगत आहे. तर इथे मी ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे कस्टमरचा. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पाठीमागील भागाची आधी मोजून घेत आहे उंची. तर इथे उंची येत आहे 14.5 इंच आणि छाती आहे 8.5 इंच आणि कमर आहे 7.5 इंच. अशा पद्धतीने मी माप घेतलेले आहेत. तर मी आता 15.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते, म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा आपल्याला शिलाईसाठी लागेल त्याच्यासाठी. आणि इथे मी 7.5 इंच घेतलेले आहे कमर आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. आणि छाती घेतलेली आहे 8.5 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. तर आता मुंडा काढत आहे ब्लाऊजवरून अशा पद्धतीने. कमरेच्या साईडचा जो पार्ट असतो ना, तो पार्ट जेवढा येतो तेवढा आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतो शिलाईसाठी, तेवढं वाढवून घ्यायचा. अशा पद्धतीने मार्किंग झालेली आहे. तर मी इथे पाठीमागील भागाची कटिंग करत आहे सगळ्यात आधी. तर कपडा कमी आहे याच्यासाठी मी आधी कपडा पाठीमागील भागाचा कट करते आणि पुढील भागासाठी पेपर कटिंग करून बाकीचे पार्ट तयार करून घेते. तर इथे मी गळा घेतलेली आहे 2.5 इंच आणि शोल्डर जेवढा आहे कस्टमरचा तेवढा. तर इथे शोल्डर आहे कस्टमरचा 2.25 इंच. तर मी इथे 3 इंच घेत आहे, म्हणजे 1 इंच 1/2 इंच आपला शिलाईसाठी जातो त्याच्यासाठी. तर आता जेवढा मुंडा आलेला आहे 5.5 इंच, 5.5 इंचावरती टिक करून घेते. अशा पद्धतीने तर इथे पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार देत आहे. 1.5 इंचावरती दिलेला आहे पाठीमागील मुंड्याचा आकार. अस्तर आणि ब्लाऊज दोन्ही कट करून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुमचा वेळ वाचतो. अशा पद्धतीने कटिंग करा एकदा. आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरेल. आता पाठीमागील भाग पेपरवरती ठेवून जशास तसे मी कट करून घेत आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेते आधी. तरी ते ओळखू येत नाही, खडून ओळखू येत नव्हता त्याच्यासाठी. तर इथे मार्किंग करून घेत आहे. तर इथे मार्किंग झालेले आहे. तर 1/2 इंचासाठी मी पुढील मुंड्याचा आकार देऊन घेते. अशा पद्धतीने 1/2 इंचावरती देत आहे पुढील मुंड्याचा आकार. आणि गळा आहे 6.25 इंच, 6.25 इंच
इंच बॉक्स तयार करते आता. क्रॉस पट्टीला खालच्या साईडने 3.25 इंचावरती आणि वरच्या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग केलेले आहे. तर आता क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेते अशा पद्धतीने. होऊ शकते अशा पद्धतीने. आता मी कटोरी मोजून घेत आहे. तर कटोरी आहे 5.25 इंचाची. तर 5.25 इंचावरती मार्किंग करून घेते आधी अशा पद्धतीने. आणि पुढील मुंड्याच्या मुंडा आहे ना त्याच्या साईडने 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करते आणि 1 इंचावरती गळ्याच्या साईडने. आता कटोरीचा गोल आकार देत आहे अशा पद्धतीने. तर इथे पाठीमागील भागाची आणि समोरील भागाची कटिंग झालेली आहे. कपडा जर कमी असला तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ब्लाउज कट करू शकता. अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा. तुमचा व्यवस्थित अंगा ब्लाउज बसेल, कुठेही तुटणार नाही. तर हा कटोरी आता मी डायरेक्ट कपड्यावरतीच वाढून घेते. पेपरवरती वाढून घेणार नाही आता. आणि बाही आहे 4 इंचाची. तर मी इथे हा पेपर घेतलेला आहे. पाठीमागील साडेचार इंच आणि मुंडा खोली घेतलेली आहे 2.5 इंचावरती. दंडगीर आहे 5.5 इंच. तर 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले, 2 इंच एक्स्ट्रा घेतले शिलाईसाठी. बाहीची सुद्धा मार्किंग झालेली आहे. आता कट करून घेते. बघू शकता इथे बाही सुद्धा तयार आहे. आता कपड्यावरती ठेवून
जिथे जिथे आपले पॅटर्न व्यवस्थित बसतात तिथे तिथे पॅटर्न ठेवून कटिंग करायची आहे. तर कटोरी कधी पण असाच ठेवायचा, म्हणजे आपल्या कटोरी खेचली जाणार नाही. तितकंच ठेवायचा, कधी पण कटोरी खेचली जाणार नाही. खूप व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने जर कट केला तर. आता मी सगळ्यांची मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने सगळ्या पार्टची मी मार्किंग करून घेतलेली आहे. आता कटोरी वाढून घेते. तर ह्या साईडने 1.5 इंच, ह्या साईडने 1 इंच, हुक आणि लूपच्या पट्टीच्या साईडने आता 2 इंचचा मध्य काढायचा आहे. मध्यावरती एकदा टिक करून घेत आहे आणि मध्यापासून 1.5 इंचावरती उंची घ्यायची आहे. अशा पद्धतीने ह्या साईडने 1/2 इंच वाढून घ्यायचं, ह्या साईडने वाढून घ्यायचा नाही. आणि ह्या साईडने कपडा कमी पडून याच्यासाठी मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेते शिलाई कपडा. कटोरीचा शेप दिलेला आहे अशा पद्धतीने. डायरेक्ट कपड्यावरती अशा पद्धतीने कटोरी वाढवू शकता तुम्ही. बाहेरची कटिंग झालेली आहे. साईड पातून तयार आहे. कटोरी पण तयार आहे. तर इथे ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे. सगळे पार्ट आता ब्लाऊज वरती ठेवून घेते. नेट फॅब्रिक वरती ब्लाऊज वरती पण कटोरी आपण जसं अस्तर कट केलं तशाच पद्धतीने ठेवायचं आहे. बघू शकता.